हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये। तर चला मग आज ब्लॉग शूट करूया। बघा किती दिवसांनी ब्लॉग शूट करते। तर सकाळी 4:30 वाजलेत। बघा देवपूजा झालेली आहे, आंघोळ वगैरे करून। तर आम्ही पहिला देवपूजा करून मग चहा वगैरे घेतोय। बघा देवपूजा झाली आहे मस्त। माझा नवरा बघा दूध प्यायचं, ती दूध हे करतोय। मी दिले गिलास भरून दूध, तर ते म्हणतो एवढं दूध मी कसं पिणार। तर म्हणलं प्या, पोट भरून जाईल तुमचं, टोस्ट दूध खा। मग नाही का दूध घेऊन प्यायला लागले। टोस्ट बुडून खात आहेत ब्रेड। तर 4:30 वाजले होते ना, तर लवकर उठले होते। चला मी तुम्हाला बाहेरचा कसा व्ह्यू आहे, काय आहे, किती अंधार आहे, तुम्हाला सगळं दाखवून देते। चला मग आपण जाऊया बाहेर। भीती वाटत होती तरी बाहेर गेले। ते आतमध्ये बसून होते। बघा किती अंधार आहे, मस्त लगे सकाळी उठलेली मज्जाच अलग असती। आणि देवपूजा झाली बघा, बाहेरची महादेव नंदीची पूजा झाली, तुळशीला पाणी वगैरे घालून। आता चला आपण करूया चहा। तर मी सगळं झाल्यानंतर चहा पिते। तर चहा बनवायचं चालू आहे, तोरक आपण पिऊया पाणी। मला सकाळी नाश्त्याची सवय आहे। फ्रेश झाल्यानंतर मी पहिला पाणीच पिते, एक ग्लास पाणी पिऊया। पाणी पिलंच पाहिजे, चांगलं असते शरीरासाठी। तर तुम्ही नाही पित असाल तरी चालू करा प्यायला। थोडंसं पोट दुखल्यासारखं वाटतं पण भारी वाटतं। तर पाणी पिणं झाल्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते माझा मिस्टर कसं खातोय ते बघून घ्या। मला पण हसू येत होतं। बघा मस्त तयार गिअर बिप्तीचे पट्टे ओढून खायला लागलेत। चला मग आपण पिऊया चहा। तुम्ही पण या चहा प्यायला। तुम्ही सकाळी पिता का नाही माहिती नाही ना। आम्हाला जायचं होतं मार्केटला, त्याच्यामुळं लवकर उठून ब्लॉग पण शूट करते, तुम्हाला मार्केट पण दाखवून देते। चला मग लवकर जायचं आहे, गडबड करत होते। रिक्षात बसूया, घरचीच रिक्षा आहे आमची, तुम्हाला रिक्षा पण दाखवून देते। तर काय आहे ना, आज आमचं दुकान चालू होणार आहे। फळा फ्रूटचं, व्हेजिटेबल्सचं पूर्ण आम्ही टाकणार आहे। त्याच्यामुळं ते मी म्हणलं आजपासून ब्लॉग सुरू करावा आपला, म्हणून ब्लॉग टाकलेला आहे। तर चला आपण बसूया आता रिक्षामध्ये। बघा आम्ही आलो, रिक्षात बसलो। बघा बाहेर किती अंधार आहे, कोणी शोधलं नव्हतं, कोणी आमच्या गल्लीमध्ये तर कोणी शोधत नाही, कुठे भेटत असतात। तर आम्हीच होतो। चला भूतासारखं वाटत होतं, पण कसं कामासाठी उठायला लागते मित्रांनो। काम केलं पाहिजे सकाळी उठून। पण काही नाही, केलं पाहिजे असं काम केलं पाहिजे। सुरुवातीला थोडं अवघड जातं, पण टेकडीला सांगायचं विषय गेलो आपण आलेलो आहे गोल टेकडीला। बघा बरोबरच मला काय दिसलं, मला दिसले स्वीटकॉर्न म्हणजे आपले मक्का। तर आम्ही गेलो मक्कापाशी, मक्का पण ठेवा म्हणलं दुकानात। बघा मक्का दिसली, तर ते गेले पलीकडं। पलीकडच्या बाजूला बघा पायनॅपल, ते सगळं हे फळांचं सेक्शन आहे, तर सेक्शन वाईज आहे सगळं। हे बघा मक्का छान होती, हिरवी मस्त खायची, पण काय रेट जमला नाही, त्याच्यामुळं मक्का काही आम्ही घेतली नाही मित्रांनो। तर चला आपण जाऊया भाजीपाला मार्केट। एकदा तुम्हाला होते भाजीपाल्याचं काय काय असतं ते बघून घ्या। आपण आलो भाजीपाला मार्केटमध्ये, म्हणजे सेक्शन वाईज असतं इथं, पूर्ण कांदा, लसूण, बटाटा ते बघा किती फ्रेश माल आहे, किती ताजा येतो इथं। तर तुम्हाला कधी खरेदी करायची असेल किंवा घरगुतीसाठी न्यायचं असेल तरी नेऊ शकता। बघा किती मस्त दिसतंय। सकाळी एवढी गर्दी पण नव्हती, आम्ही लवकर आलो होतो ना। तर बघा गाजर, फ्लावर किती छान वाटते। तर आम्हाला हे काही घ्यायचं नव्हतं, तर आम्ही सरळ गेलो। आम्हाला घ्यायचं होतं फळं वगैरे असे घ्यायचे होते ना। तर बघा फ्रूट्स घ्यायचे होते, शेंगा भुईमुगाच्या विचारल्यानं आम्ही सरळ गेलो फ्रूट मार्केटमध्ये, फ्रूट सेक्शनमध्ये। इथं मला दिसलं दोन चिंबे खाल्ले, मस्त लागत होते, एकदम भारी। तोंडाला पाणी बी येत असेल तुमच्या, तर ते बी घ्यायचं नव्हतं आम्हाला। कलांगडू बघा, सफरचंद, पेरू सगळं काही मस्त असतं, भारी वाटतं, पण खाऊ नाही वाटत। आता बघून नाही का मला हे झालेलं आहे। बघा संत्री, सफरचंद, पेरू किती भारी दिसतंय, ताजा माल असतो। बघा कलर पण बघा किती भारी सफरचंदचा। हे बघा ड्रायगन असते, भारी भेटतं बरं। तर चला
परत दुकान वगैरे लावायला लागते ना, त्यात आणि बरेच प्रॉब्लेम येतात. पण कसं शूट करून तुम्हाला येतात नाही. मित्रांनो, तर मी आलेले आहे घरी. तर तुम्हाला दुकानातला ब्लॉग बनायचा असेल, बघायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आमचं दुकान कसं जमलं आहे, कसं आहे, कुठे आहे, सगळं दाखवून देणार. बाय.